दादांच्या या वक्तव्यावरती नेत्यांची मतं ऐकल्यावरती आपण जाऊयात मीडिया सेंटरला आणि पाहूयात प्रेक्षकांची म्हणजे तुमची मतं यावर काय आहेत। पाहूयात आजच्या काही प्रतिक्रिया। एक्स वरून शंतनू गौतम म्हणतात, लोकशाहीमध्ये मतदान आचारसंहिता लागू असतानाही सरळ सरळ दादागिरी सुरू झाली आहे। तसंच एक प्रकारे मतदार राजा यांनाही धमकी दिली जाते। पुढची प्रतिक्रिया एक्स वरून आहे विनोद मुंडे यांची, ज्या जनतेनं मतं दिली त्या जनतेमुळेच तुमच्या हातात निधी आहे हे विसरून चालणार नाही। जनतेला धमकी देऊन मत मागणं अजिबात योग्य वाटत नाही। युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया वैभव संचेती यांची आहे, सर्व भ्रष्टाचारी नेत्यांची हीच भाषा असते। अजितदादा माईकवर बोलले, बाकी बोलत नाहीत, पण भाषा हीच असते। युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आरोही अजित यांची आहे, लोकशाही फक्त कागदावरच आहे। गरीब लोक लाच घेऊन किंवा दबावाखाली शक्तिशाली लोकांना मतदान करतायत। फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया सिद्धार्थ मुळे यांची आहे, पिढीजात पुढारी आमदार खासदार मंत्री झाले महाराष्ट्रात, खोटी आश्वासनं देऊन निवडून येतात, मग दादागिरी करतात, यांना मतं देऊ कोणी फसू नका। फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया वाकोबा कोकिटकर यांची आहे ते सगळं जनतेचं आहे, फुकट उड्या नका मारू, जनतेचा पैसा स्वतःसाठी उधळताय, चोरी करताय। महेंद्र यांची इंस्टाग्रामवरनं प्रतिक्रिया आहे, अजित पवार एवढी वर्ष राजकारणामध्ये यशस्वी झालेत ते निधी दिल्यामुळेच आणि जनतेची विकास कामे केल्यामुळेच, मतदारांवर दबाव बिबाव काही नाही। तर खरं तर या प्रतिक्रिया आणि नंतर चर्चेची वेळ आहे, पण त्याआधी आजची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात, हे सगळं खरं आहे, पण या निवडणुकांवरती अजूनही टांगती तलवारही कायम आहे, कारण सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या याचिकेवरती